परभणीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कॅशचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळं सामान्य नागरिकांचे जे व्यवहार आहेत ते रखडलेले पाहायला मिळतात। मी सध्या परभणीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकच्या एटीएमच्या बाहेर आहे। या ठिकाणी आपण बघताय की मोठी गर्दी जी आहे ती एटीएम मध्ये बघायला मिळते, कारण अनेक शहरातले जे एटीएम आहेत ते बंद असल्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि नागरिक या ठिकाणी पैसे काढतात। किती पैसे निघतात? 4000। बरं, बाकीच्या एटीएम वर गेलेत, काय अडचण काय? बंद आहेत, सगळे एटीएम बंद आहेत। बरं, आणि बँकेमध्ये गेल्याच्या नंतर काय अडचण येतात? कॅशचा प्रॉब्लेम। बरं, किती किती दिवसापासून हे सगळं असं? 15 दिवसापासून आहे। बरं, काय मागणी काय आहे तुमची? मागणी काय, आता ह्या अडचणी लक्षात घेतात त्यांनी करायला पाहिजे, गव्हर्नमेंटने काहीतरी एटीएम ला कॅश टाकायला पाहिजे। बरं बरं, किती वेळापासून थांबलेत दादा? 1 तास झाला सर, 1-1.5 तास। बरं, इतकी सगळी गर्दी दिसते। हो, 15 दिवस झाले सर, असाच प्रॉब्लेम आहे सेम। बरं, रोज यायलो एटीएम ला, रोज तर कॅशच नव्हती, आज तरी आहे आणि फक्त 4000चीच लिमिट आहे रोज। आज तर 4000 निघाले, एकच एटीएम चालू आहे। आम्ही एसबीआयच्या बी जाऊन आलो, दुसरीकडे पण जाऊन आलो, सगळीकडे असाच सेम प्रॉब्लेम आहे। तुम्हाला काय अडचण येतात? स्वतःचे पैसे काढायला आपण बँकेमध्ये ठेवतो, ते पैसेच निघत नाहीयेत। आता ऑनलाईन व्यवहाराला अडचणी आहेत, लग्न सरायचं सीझन आहे, अशा वेळेस मग पैसाच मिळत नसेल तर ही बँकिंग सिस्टम लीड बँक काय करेल हा प्रश्न आम्हाला वाटतोय। का तुटवडा झाला असावा? वैतागलो तर आम्ही खरं पाहता, जिथे इलेक्शन चालू आहे तिथं कोट्यवधीच कॅशचा पडते आणि जिथे खऱ्या अर्थानं गरज आहे, आता शेतकऱ्यांचा सीझन येत आहे, लगन सर अशा वेळेस कॅश उपलब्ध भेटत नसेल, बँकेवाले कॅश देत नसतात, एटीएम म्हणून काढा म्हणतात, एटीएम वर सुद्धा कॅश मिळत नसेल तर कुठे ना कुठे लीड बँकेने त्याचा पाठपुरावा करावा, जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा आणि लोकांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न करावा। मोठ्या अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागेल। या संदर्भात लीड बँक अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दिवसाला जिल्ह्यासाठी जवळपास 30 कोटी रुपये जे कॅश आहे ती लागते। मात्र गेल्या महिन्याभरापासून ज्या नागपूरवरनं रिझर्व्ह बँकेकडनं जिल्ह्यासाठी पैसे येतात ते आलेच नाहीत आणि त्यामुळे हा सगळा तुटवडा आहे। पुढच्या 2 ते 4 दिवसात जी स्थिती आहे ती पूर्ववत होईल असं सांगितलं जाते। मात्र गेल्या 15 दिवसापासून ते महिन्याभरापासून ही सगळी अशी स्थिती आहे, त्यामुळं हा पैसा गेला कुठे असा सगळ्यात महत्वाचा सवाल जे आहे ते सामान्य नागरिक विचारतात आणि त्यामुळे ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी पैसा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील या ठिकाणचे नागरिक करताना आपल्याला दिसतात। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।